नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. श्री दत्त महाराजांचा घरातील शांततेसाठी उपाय. सामग्री: 2 अगरबत्ती, पाण्याने भरलेला ग्लास, दत्त महाराजांची प्रतिमा जर असली तर. कृती: शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर. नंतर 2 अगरबत्ती लावा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा. आपल्या घरातील समस्यांसाठी, चिडचिड, भांडणे, आर्थिक अडचणी इत्यादी दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा. शांतपणे श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा. जप करताना ग्लास मधील पाण्याकडे बघत राहा. अगरबत्ती संपेपर्यंत जप करा. जप पूर्ण झाल्यावर ग्लास मधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका. हे पाणी घरामध्ये सर्वजण पीत असलेल्या पाण्यात मिक्स करा. हे उपाय 21 दिवस नियमितपणे करा. टिप: तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता. तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा स्तोत्र देखील वाचू शकता. तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील. दत्त उपासनेसाठी काही सोपे उपाय. नंबर 1, दत्त मंदिरात दर्शन घेणे आणि पूजा करणे. नंबर 2, दत्त महाराजांच्या नामस्मरण आणि स्तोत्र पठणाचा नियमित अभ्यास करणे. नंबर 3, घरी दत्त मूर्तीची स्थापना आणि पूजा करणे. नंबर 4, गुरुवार हा दिवस दत्त उपासनेसाठी विशेष मानला जातो. आता बघूया दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती कधी मिळेल. दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळेत मिळू शकतात. सामान्यपणे 3 दिवसात घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागेल, चिडचिड कमी होईल आणि मुलं थोडं ऐकायला लागतील. 21 दिवसात घरातील वातावरणात लक्षणीय बदल दिसून येतील, भांडणं कमी होतील, मुलं हट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल. 41 दिवसात घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे. उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धतीने केला पाहिजे. तुमचं कर्म आणि प्रयत्न ही फलश्रुती मिळण्यासाठी महत्वाचे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.